घेऊन आलेले आहेत कामगार. त्यांना स्ट्रिक्टली वॉर्निंग द्या की त्यांचे सगळ्यांचे जेवढे कामगार बाहेरचे आहेत रजिस्टर व्हेरिफिकेशन नको, त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट मागून द्या. आम्ही जेव्हा 4 जण पुढे गेलो विचारायला तेव्हा त्यांचा अख्खा स्टाफ मालकीनी जी मिठगावकर जी मालकीन आहे ती पूर्ण आमच्या अंगावरली स्टाफला घेऊन फुटेज आहे त्यांच्याकडे. हो हां होय 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 ठीक आहे ठीक आहे चालेल. साहेब आणि आमची एक मागणी आहे. आणि साहेबांनी कोणाचा दबाव असला तर बघा. साहेब आणि एक आमची मागणी आहे. दबावाखाली कोणाच्याकडे तसं साहेब आमची आणि एक मागणी आहे की ह्या परी सलूनच्या मालकीन जरी कामगारांनी एवढा मोठा अत्याचार केला तरी त्यांना त्या महिलांबद्दलची काही आस्था राहिलेली नाही. तर त्यांच्या सलूनमध्ये ह्या कामगारांनी आणि काही महिलांबरोबर काय ह्या वर्षभरात सुरू झाल्यापासून केलं असेल आणि त्या महिलेने किंवा त्या मालकीनीने किंवा मालकाने महिलांना धाक दडपशाही धरून किंवा आमिष दाखवून काय अत्याचार केले असतील आत तर त्याचं संपूर्ण फुटेज चेक करा. म्हणजे जे काय होईल ना, कारण केलेलं असणार अशा प्रवृत्तीची जी मालकीन आहे किंवा मालक आहे ते अशा प्रकारच्या महिलांचा, एखादी गरीब महिला असेल किंवा अबला असेल किंवा अडचणीत असलेली असेल तिचाही फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण एका अपंग मुलीपेक्षा त्याला आपले कामगार महत्वाचे जे वाटतात ना, अशी महिला ती वाटेल ते महिलांबद्दल वाटेल ती कृती करू शकते आणि ही शहरात चर्चा चालू आहे वेगवेगळ्या नावाची. नक्की साहेब ती जेव्हा त्या मुलीवर अन्याय झाला तिला सांगायला गेले ना तर ती जर असं सांगते की माझा तुम्ही कस्टमर करणार मग काय ते बघणार. हे काय असं नाही सांगितलं तुमचं बाहेर बघा, मी माझा मेकअप करायचा आहे. एवढी भावना शून्य जर मालकी असेल एखाद्या स्त्रीबद्दल जर घडलं असेल तर हा बंदच झाला. त्या बाईचं रील करत होती रील बघा साहेब फुटेज मध्ये त्या फुटेजमध्ये घेऊ दे. दुसरी गोष्ट कामगार आहेत नाही आणि तुम्हाला सांगतो घटनाक्रमाचा सिरियसनेस सांगतो. ते कामगार पळाले, त्या कामगारांना दुसरा पार्टनर आहे ना त्याच्या रूमवर दडून ठेवलं यांनी. लक्षात घ्या, जर जमावाला हे समजलं नसतं तर हे कामगार तुम्हाला आयुष्यात मिळाले नसते, पळाले असते. लक्षात घ्या, पंजाबचे त्यांनी आपल्या रूमवर नाही गेला, दुसरं तो त्यांचा मित्र आहे ना त्या रूमवर त्यांना दडून ठेवला गेला. हे जर वेळेवर पोहोचले नसते तर ते कामगार सुद्धा हातात मिळाले नसते. आणि आतापर्यंत जे काही पोलीस शेवटी प्रयत्न करत असतात प्रश्न वेगळा.